जय महाराष्ट्र. आज मी आमच्या गावातील नागेश लक्ष्मण गंगणे या शेतकऱ्याची मुलाखत घ्यायला जात आहे. त्यांच्या शेतामध्ये याच वर्षी कांदा केला होता. तर त्यांचा अनुभव कसा आहे काय आहे चला त्यांच्याच तोंडून तुम्हाला सांगतो. आज आलो आता नागूच्या प्लॉटवर. नागू किती झाला कांदा? काला सध्या भरणी आहे आता. हां, निवड कशी आहे तुमची? काय ती किती नंबर आहे? 1 नंबर आहे. 1 नंबर. तिकडं कांदा लय नसलेला दिसायला. ते स्प्रिंकलरच्या पाण्यामुळे झालंय तसं. का बरं तुम्हाला माहीत नव्हतं का? नवीन शेतकरी आहे, पहिल्यांदा केला ह्यावर्षी. हां, किती पाकिट होईल तुमचा? 80 कट्टे होईल. किती एकर राहणार? 30 गुंठ्याला जरा कमी. तुम्हाला खर्च किती आला होता साधारण ह्याला? आतापासून तरी 25-30 हजार खर्च आलाय. हम्म. काल म्हणजे काढणीचा हे काय अजून काही करायला नाही. बाया किती गेल्या? 20 बाया गेले. हे किती बाया गेलते ह्याला काढायला? तुम्हाला विचारलं किती बाया गेलते? मला हां, बाया 24 गेलत्या कशाला? कांदे काढायला. आणि कापाला? कापाचं इथंच हां काढण्याला 14 गेलत्या हां. काढायला. ही 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असं निवडाला का? तिन्ही टोपल्याने. कांदा स्प्रिंकलरच्या पाण्यामुळं लयच नासलाय म्हणायला येत नाही, कारण निबर ढकाय कांदा असा काय डिळमिळ नाही. निबर तर आहे पण ह्याला कलरच नाही. कांदा सगळा नासला. नंबर 1 नाही. कशामुळे झालं असं? खात घातला होता काय तुम्ही? ना ह्याला खात घातला होता का? खात नाही स्प्रिंकलरच्या पाण्यामुळं. मग खुलं ह्याला सऱ्या दिसायला त्या खुलं पाणी द्यावं का? पाणी पित नाही, रान हलका असल्यामुळं खाली जाते पाणी पडत. गाडगा लावून हा, काय म्हणलो? माती उगा असली आहे राख. इटभट्टीचा काय परिणाम आहे का ह्याला? नाही काय काय त्रास असला तर सांगा, कारण ह्याच्या साईडला सगळ्या इटभट्टी आहेत त्या. इटभट्टीचा काय त्रास आहे का सांगा तुम्हाला? काय नाही तिथं काय त्रास नाही, जमीनच हलकी आपली. माळ रान आहे. चालतंय. पहिलं इथं हा, पहिलं इथं कुरडू येत नव्हता. आता कांदे तर यायला ही करागे झटल्यामुळं तर आहे. चालतंय. काय घरी तुमच्या काय बैल बारदाना? आहे ना, 2 बैल आहे ते. हा, 10 गाय आहे त्या. 10 गाई. हा, दूध किती जाते? दूध 15 लिटर. कोणाच्या डेअरीला घालता? ह्याच्या मदर डेअरी. तुमची स्वतःची डेअरी आहे का? नाही, आमच्या मित्राची आहे. मित्राची आहे का? आणि घरी काय ट्रॅक्टर वगैरे आहे ना, बारकं ट्रॅक्टर आहे. किती HP चा? 30 HP. मग काय लागोड लय लागत नसेल तुम्हाला? नाही, सगळं घरच्या घरीच. घरी किती माणसं आहो तुम्ही? आम्ही 6 माणसावर काम करणारे. एकत्रित कुटुंब आहे का? एकत्रित कुटुंब. भाऊ जमतंय? हा, आणि भाऊ जायचं? त्यांनाच विचारा. हो वहिनी. हे सासूला विचारू आपण. भांडणं करते त्या का सोना? करीत नाही त्या, हा एका जीवाना करते त्या काम. हा. नाही हिनं महाग हिनं पुढे असं काय म्हणत नाही ते की? तशी म्हणत नाही त्या. लावली की 5 दुसरी 5 धरते त्याचा, आपल्या आपण धरते त्या. पर कुणाच्या आडवं नाही ना तुडवं नाही. ना तुम्हाला काम होतंय का? हो, होतंय की. हा, होतंय की. कारण जरा तब्येत तुमची जास्त दिसते. नाही, होतंय की. तुम्ही खात्या पित्या घरचं दिसता. राहील शेतकरी म्हणजे कसं असतंय. ते टोपले गिरे बायाला हजेरी कशी आहे? त्यांना माहिती आहे आमच्या मालकाला. नागो हजेरी कशी आहे? 250 रुपये सध्या चालू आहे. हा, तर एका गावातले एक जणांनी 300 रुपये दिले. काय परवडणार सांगा? कांद्याची तरी भाव बघत आहे. का बरं भाव नाही का कांद्याला? सध्या मार्केट डाऊनच आहे म्हणाल ती. आता कांद्याच्या आपल्या क्वालिटीवर जरा. तुम्ही पहिल्याच वर्षी केलाय का कांदा? पहिल्या वर्षी फर्स्ट टाइम आहे कांदा. खायला सुद्धा कवा करत नव्हतो. तर ह्या वर्षी पहिल्यांदा केलाय कांदा. चालतंय. रानाची निवड जरा चुकली रान करताना. हा, रान जरा हलक्या क्वालिटी दिसाले आणि एक पाकी रान दिसाले सगळं. अगोदर काय होतंय? बिवड कशाच होतं ह्याच्यात? ह्याच्यात उडीद होतं. उडीद चांगलं झालं. 5 क्विंटल उडीद झालं. 30 गुंठे रान आहे. कमी आहे 30 गुंठ्याला. 5 क्विंटल उडीद झाले. त्याच्यात कांदा चांगला येईल म्हणून कांदा केला औंधा. कांदा कांद्यानं वांदा केला का तुमचा? आता बघू काय आज
मार्केटला गेल्याशिवाय काय. नाना तुम्हाला शेत किती आहे टोटल? 15 एकर. 15 एकर मध्ये आता काय काय? 4 एकर ज्वारी, हम्म, 1 एकर भुईमुग, हम्म. 2 एकर गहू आणि 4-5 एकर तुरी होत्या. मग तुरी किती झाल्या? तुरी होतील 30 क्विंटल. आणि पाण्याचा सोर्स काय आहे तुमच्याकडं? 2 विहिरी, 3 बोर आहे ते, हम्म. सोलर आहे. ऊस वगैरे ऊस आता यंदा लावला आहे 2 एकर. ते बोरच्या जीवावरच का? हा, तळेहून काय पाईपलाईन वगैरे? काय नाही. चालतंय. मग तुमचा हा पहिला अनुभव आहे म्हणाच कांद्याचा. हा, बघू भेटेल तुम्हाला असा आशा आहे. भाव बऱ्यापैकी आहे कांदा तुमचा, एवढा पण हे नाही. नागो कुण्या मार्केटला कांदा नेणार? मार्केट काय ठरवलं नाही अजून. भराचं तर आज 2 दिवस लागेल. आज काम चालू आहे. हैदराबाद मार्केटला म्हणाल की? बघू आता हैदराबादला आडत आहे की पण 6% लाखाला वाटतं की. हां, मग तुमचं आता 50,000 पट्टी आल्यावर 3,000 कटणारच आहे की? त्याचं लाखाच्या आजचं काय तसंच आहे. नाही, ते 6% आडत कंपल्सरीच. बघू आणि ह्याला भाडं हैदराबादला 100 रुपयाला कट्टा म्हणले तर. कोण घेऊन जायला ते? बापरावचा मेहनाच की, जायफळचा पाहुणा. चालतंय. ते उद्या भरणार आहो का? चालतंय. भरल्यावर येतो मी. भाव कितीने लागला ते परत सांगा मी. हां, व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा, शेतकऱ्याच्या मुलाला सपोर्ट करा. धन्यवाद. तर अशा रीतीने आपण एका शेतकऱ्याची घेतली आहे मुलाखत. तर आता रॉयल शेतकरी नाना मुलाखत घेतली आहे आणि त्यांचा कांदा त्यांनी उद्याच्याला घेऊन जाणार आहे हैदराबादला. तर त्यांची किती पट्टी येते, काय येते 30 गुंठ्यामध्ये तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगतो. ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.